आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील दोषींवर कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी केज येथे रस्ता रोको। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या ही नीतिमूल्य हरवलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचं प्रदर्शन असून सामान्य कुटुंबातील या उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीची आत्महत्या समाजाला चिंतेत टाकणारी व भयभीत करणारी आहे। डॉक्टर संपदाच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकारी, राजकीय लोकप्रतिनिधी व इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करा या मागणीसाठी शनिवारी सकाळी केज येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात केज विकास संघर्ष समिती, शेकाप व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला। डॉक्टर संपदा मुंडे या फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या। या ठिकाणी त्यांना पोलीस अधिकारी, खासदार, लोकप्रतिनिधी व इतर लोकांकडून प्रचंड दबाव टाकला जात होता। यासाठी त्यांचा लैंगिक, मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे त्यांनी नमूद केलेल्या तक्रारीत म्हटले आहे। यावरून सध्या सर्वच क्षेत्रात सेवा करणाऱ्या महिलांच्या समस्या आल्या आहेत। सध्या वैद्यकीय डॉक्टर बनून बहुतांश तरुण-तरुणी मोठ्या शहरात मोठी हॉस्पिटल्स उभी करून सेवा देतात। मात्र डॉक्टर संपदा ही सामान्य कुटुंबातील मुलगी होती। MBBS सारख्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊनही ती फलटणसारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून गरीब जनतेची सेवा करत होती। ती श्रीमंताची लेक असती तर तिने पुढील शिक्षण घेऊन मोठे हॉस्पिटल टाकले असते। ती महाराष्ट्रातील सामान्य व गरीब कुटुंबाची प्रतिनिधी होती। डॉक्टर संपदाने वरिष्ठांना आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल कळवले होती। त्याचवेळी तिच्या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित तिचा जीव वाचला असता। ही घटना अत्यंत गंभीर व तितकीच अस्वस्थ व चिंतेत टाकणारी आहे। या घटनेतील सर्व दोषी लोकांवर चौकशी करून कार्यवाही करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, महेश चाजू, नासेर मुंडे व इतर नागरिकांच्या वतीने करण्यात आली। केस पोलिसांनी आंदोलनकर्त्याच्या वतीने निवेदन स्वीकारले। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जनहित मराठी न्यूजसाठी संपादक वसंत सोनवणे, बीड केज। या ठिकाणी आज केजच्या जनतेच्या वतीनं फलटणीचा डॉक्टर संपदा मुंडे यांनी जी आत्महत्या केली आणि आत्महत्येमागे त्यांचं कारण जे त्यांनी नमूद केलेलं आहे ते संपूर्ण समाजाला आणि प्रशासन व्यवस्थेला चिंता करायला लावणार आहे। कारण काही लोकप्रतिनिधी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, यांच्या छळाला, जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद केलेलं आहे। आज एक डॉक्टर आपण लाखो स्वप्न घेऊन जे आपल्या कुटुंबासाठी, देशाचं सेवा करण्यासाठी जिनं सुरू केलं होतं तिला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। आमच्यासाठी ही गोष्ट खूप चिंताजनक आहे। म्हणून आज केज तालुक्यातील जनतेच्या वतीनं एक प्रतिकात्मक आंदोलन आम्ही करत आहोत। कारण आम्ही या ठिकाणी रस्ता रोको, आम्हाला माहिती लोकांना त्रास होत आहे पण शासनापर्यंत आमच्या भावना जात नाहीत, म्हणून नाईलाजानं आम्हाला हा मार्ग किमान 15 मिनिटांसाठी घ्यावा लागत आहे। आमची एक विनंती आहे, एरवी दुसरे वैद्यकीय अधिकारी ती जर श्रीमंत घरातली असती तर कदाचित मोठं हॉस्पिटल टाकून आज ती आत्महत्या करायची वेळ तिच्यावर नसते आली, नोकरी करायची वेळ नसते आली। अनेक डॉक्टर नोकऱ्या करत नाहीयेत, मोठमोठे हॉस्पिटल टाकून आपले व्यवसाय करतात। मात्र या तरुणीनं आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी फलटण सारख्या ग्रामीण भागामध्ये तिने आपली सेवा सुरू केली होती। मात्र तिचं स्वप्न भंगलेलं आहे। तिच्यावर जो अन्याय झालेला आहे, तिच्यावर जो त्रास झालेला आहे, तिच्यावर दबाव टाकला गेला, प्रशासकीय अधिकारी असतील, पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत त्याच्या मागे, या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे। एकटा संपदा मुंडेंचा प्रश्न नाहीये, तिच्या रूपानं या तरुणींची काय अवस्था आहे याचं ते प्रतीक आहे। म्हणून आज आम्ही विनंती करतो प्रशासनाला, केज तालुका प्रशासनाला, केज तहसील प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमच्या केजवासियांच्या भावना समाजापर्यंत आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत त्यांनी पोहोचाव्यात। कारण संपदा मुंडेचं स्वप्न एक गरीब कुटुंबातील एक तरुणी होती, जिच्या आई वडिलांचा आक्रोश ऐकला तर आज थांबवत नाही अशी अवस्था आहे। म्हणून आमची एक विनंती आहे संपूर्ण आमच्या केज तालुक्यातील जनतेच्या वतीनं की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये दोषी जे असतील त्यांना केवळ, कारण असं आम्हाला माहिती असंख्य प्रकरणं होतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरं प्रकरण आलं की पहिलं प्रकरण बाजूला होत आहे। पण डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण थोडं गंभीर आहे। कारण प्रत्येक अधिकारी, महिला आणि तरुणी ज्या नोकरीत आहेत त्यांच्यासाठी हे प्रकरण खूप आम्हाला गंभीर वाटतं। म्हणून आमची विनंती आहे की प्रशासनानं यावर कठोर कारवाई करून जे कोणी दोषी असतील
त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन आम्ही पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत। आमची विनंती आहे की प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी। जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।